जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. महाराष्ट्राच्या भूगोलाचा एक अति महत्वाचा घटक आपला महाराष्ट्र म्हटलं की वैभवशाली परंपरेने नटलेला आपला महाराष्ट्र आणि नुकतंच 19 फेब्रुवारी 2023 रोजी आपल्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या महाराष्ट्राला जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा या गीताला राज्यगीताचा मान दिला. तसा महाराष्ट्र हा संतांचा देश आहे आणि अनेक जिल्ह्यामध्ये संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणून महाराष्ट्र ओळखला जातो. लक्षात घ्या, महाराष्ट्राची जर तुम्ही त्या ठिकाणी जर घटक जर अभ्यासला तर पहा, मराठवाडा तर संतांचा देश आणि या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल, बीड असेल, परभणी असेल, त्याचबरोबर जालना असेल, हिंगोली असेल, ही संतांची भूमी आहे. पहा, आपेगाव या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांचा जन्म 1270 साली झाला, छत्रपती संभाजीनगर जिल्हा. त्यानंतर इसवी सन 1275 मध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये नरशी बामणी नावाचं गाव आहे. या गावामध्ये संत नामदेव महाराजांचा जन्म झाला. ते गाव आता सेनगाव तालुक्यामध्ये येतं. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे सर्वांना, ज्यांना मराठी भाषेच्या पहिल्या महिला संत किंवा महाराष्ट्राच्या पहिल्या महिला संत म्हणून ज्यांचा उल्लेख होतो, आणि त्या म्हणजे संत जनाबाई, ज्यांनी जात्यावरील ओव्या लिहिल्या. जात्यावरील ओव्या सर्वांना माहिती असतील. सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके, ओव्या गावू कौतुके तू येरे बाळ विठ्ठला. अशा असणाऱ्या जात्यावरील ओव्या आमच्या जनाबाईने लिहिल्या. अशा जनाबाईंचं जन्मगाव गंगाखेड गोदावरी नदी काठावरती वसलेला आहे. लक्षात ठेवा. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी पदवी देणारे महान संत, ज्यांना आपण समर्थ रामदास स्वामी म्हणतो, असं म्हटलं जातं, निश्चयाचा महामेरू बहुत जनांशा धारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी. अशा समर्थ रामदास स्वामींचं गाव जांब नावाचं गाव हे जालना जिल्ह्यामध्ये, त्याला तालुका घनसांगवी आहे. असा संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातील असणारे तालुके सुद्धा वेगवेगळ्या असणाऱ्या प्रकाश झोतामध्ये आज येतात. तुम्ही जर पाहायला गेलात तर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती तालुक्यांचा समावेश होतो, सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता, सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता, याचा सगळा घटक आज आपण आजच्या तासिकेला अभ्यासणार आहोत. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये तुम्ही विद्यार्थी मित्रांनो बारकाईने जर पाहायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 358 तालुके आहेत. लक्षात ठेवा, 36 जिल्हे, 358 तालुके. पण लक्षात घ्या, असा प्रश्न आला होता, महाराष्ट्रामध्ये किती ग्रामीण जिल्हे आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 34 ग्रामीण जिल्हे आहेत आणि 355 ग्रामीण तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत. लक्षात घ्या, 355 ग्रामीण तालुके, 34 ग्रामीण जिल्हे, पण एकूण जिल्हे 36 आणि एकूण तालुके 358. मग याचा जर तुम्ही बारकाईने जर अभ्यास जर केला तर पहा, मग 3 तालुके शहरी तालुके आहेत. 3 तालुके शहरी आहेत आणि ते शहरी 3 तालुके कोणते तुम्हाला सर्वांना माहिती असेल. लक्षात ठेवा, ते म्हणजे 1 नंबरला आहे तो म्हणजे कुर्ला, पहा कुर्ला. 2 नंबरला आहे तो म्हणजे अंधेरी, कुर्ला अंधेरी. आणि 3रा नंबरला आहे तो म्हणजे बोरीवली. पहा, हे 3 तालुके शहरी आहेत. लक्षात ठेवा, 3 तालुके शहरी आहेत, कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली. आणि हे 3ही तालुके मुंबई उपनगरमध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 2 शहरी जिल्हे आहेत, एक म्हणजे मुंबई शहर आणि दुसरा म्हणजे मुंबई उपनगर. लक्षात ठेवा, मुंबा देवीवरनं मुंबईला मुंबई असं नाव पडलं. महाराष्ट्राची, भारताची आर्थिक राजधानी, महाराष्ट्राची प्रशासकीय राजधानी, ड्रीम सिटी, सपनों का शहर म्हणून मुंबईची ओळख आहे. ठीक आहे. अशी माहिती पाहत असताना आपल्याला आजच्या तासिकेला घटक अभ्यासायचा आहे तो म्हणजे महाराष्ट्रातील तालुके. आता याची काही ट्रिक्स आहे, ती ट्रिक्स मी तुम्हाला सांगतो. लक्षात, हे तालुके लक्षात ठेवायचं अगदी सोपं आहे. लक्षात ठेवा, एकदम सोपं आहे. पहा, तालुक्यांची संख्या आणि एका बाजूला तालुके आहेत, एका बाजूला जिल्हे आहेत. लक्षात घ्या, पहा, याचा जर बारकाईने जर अभ्यास जर तुम्ही केला तर पहा, 16 तालुके. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हे 2 आहेत, 16 तालुके. एक म्हणजे यवतमाळ. लक्षात ठेवा, यवतमाळ व नांदेड. लक्षात घ्या, यवतमाळ आणि नांदेड. यवतमाळ आणि नांदेड हे 2 जिल्हे 16 तालुके असणारे जिल्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तालुक्यांची संख्या ही यवतमाळ आणि नांदेडला आहे. पहा, हे लक्षात ठेवा. याला सोपी ट्रिक्स आहे लक्षात ठेवायची. यना, आपण एखाद्या व्यक्तीला काय म्हणतो? यना, यना किंवा नाही. नाही म्हटलं तरी नांदेड आणि यवतमाळ याला म्हणतात यना. म्हणजे यवतमाळ आणि नांदेड
या 2 जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत. त्यानंतर पहा 15 तालुके. 15 तालुके. आता एक जण म्हणा सर 16 तालुकेच का? 16 तालुक्यापेक्षा जास्त तालुके महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात नाहीत? लक्षात घ्या, यवतमाळला 16 तालुके आणि नांदेडला 16 तालुके. यवतमाळला 8 आणि नांदेडला 8 नाही बरं का. लक्षात घ्या, यवतमाळला पण 16 आणि नांदेडला पण 16, म्हणजे 16 तालुके असणारे 2 जिल्हे. आणि पहा 15 तालुके. पहा 15 तालुके आणि 15 तालुके जर तुम्ही पाहायला गेलात तर पहा 15 तालुके आणि हे 15 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी 4 जिल्हे आहेत. ते म्हणजे रायगड, जळगाव, नाशिक, चंद्रपूर. पहा राजनाच, एकदम सोपी ट्रिक्स आहे. राज नावाचा मुलगा आहे आणि त्याला म्हणायचं नाच, राजनाच. पण हे लक्षात ठेवायचे जिल्हे बरं का, तालुके 15 तालुके. रायगड 15 तालुके, जळगाव 15 तालुके, नाशिक 15 तालुके आणि चंद्रपूर पण 15 तालुके. लक्षात ठेवा राजनाच किंवा लक्षात ठेवा जरा नाच. जरा नाच. आपण नाही मग एका व्यक्तीला जरासं घेणं काहीतरी, तसं जरा नाच. ज म्हणजे जळगाव, रा म्हणजे रायगड, ना म्हणजे नाशिक आणि च म्हणजे चंद्रपूर. त्यानंतर पहा बरं का 14 तालुके. पहा 14 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये सुद्धा 4 जिल्हे आहेत. आणि एक म्हणजे अहमदनगर, दुसरा म्हणजे नागपूर, तिसरा म्हणजे पुणे आणि चौथा म्हणजे अमरावती. हे लक्षात ठेवासाठी एकदम सोपं आहे. अन्नपूर्णा. लक्षात ठेवा अन्नपूर्णा. अन्नपूर्णा नावाची देवी असते. अन्नपूर्णा. पूर्ण आ म्हणजे अमरावतीचं लक्षात ठेवायचं आहे. पूर्णा म्हणजे पुणे, अन्न म्हणजे नागपूर, अ म्हणजे अहमदनगर. लक्षात घ्या, म्हणजे अन्नपूर्णा. याच्यावरनं ही ट्रिक्स लक्षात तुमच्या येईल. आणि ती 14 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये 4 जिल्हे. कोणत्याही अँगलनं प्रश्न येईल बरं का. असाही प्रश्न येऊ शकतो, महाराष्ट्रामध्ये 16 तालुके असणारे जिल्हे किती? तर महाराष्ट्रामध्ये 16 तालुके असणारे 2 जिल्हे. महाराष्ट्रामध्ये 16 तालुके असणारे 2 जिल्हे. लक्षात ठेवा, महाराष्ट्रामध्ये 15 तालुके असणारे 4 जिल्हे. महाराष्ट्रामध्ये 14 तालुके असणारे सुद्धा 4 जिल्हे. अहमदनगर, नागपूर, पुणे, अमरावती. त्यानंतर पहा 13 तालुके. 13 तालुके असताना महाराष्ट्रामध्ये एकच जिल्हा, ज्याचं नाव आहे बुलढाणा. पहा बुलढाणा. आणि बुलढाणा जिल्हा हा विदर्भामध्ये येतो जिल्हा. लक्षात घ्या, बुलढाणा जिल्हा हा विदर्भाचं ज्वारीचं कोठार आहे. पहा विदर्भाचं ज्वारीचं कोठार. म्हणजे तुमच्या लक्षामध्ये एखादा वन लाईनर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. महाराष्ट्राचं ज्वारीचं कोठार. पहा महाराष्ट्राचं ज्वारीचं कोठार जर काय असेल तर महाराष्ट्राचं ज्वारीचं कोठार सोलापूर, पण विदर्भाचं ज्वारीचं कोठार हे बुलढाणा आहे. त्यानंतर पहा 12 तालुके. आणि 12 तालुके असणारे 2 जिल्हे आहेत महाराष्ट्रामध्ये. ते म्हणजे कोल्हापूर आणि गडचिरोली. जसा सज्जनगड, जसा रायगड, जसा राजगड, जसा प्रतापगड, तसं कोल्हागड नाहीये, पण लक्षात ठेवायचा कोल्हागड. कोल्हा म्हणजे कोल्हापूर आणि गड म्हणजे गडचिरोली. आणि कोल्हापूर आणि गडचिरोलीमध्ये या ठिकाणी काय आहे तर 12 तालुके असणारे हे 2 जिल्हे आहेत. त्यानंतर 11 तालुके. 11 तालुके लक्षात ठेवा. सोसाबी. लक्षात ठेवा, सोसाबी नावाची एक ट्रिक्स आहे, ती तुमच्या लक्षामध्ये राहिली पाहिजे. सोलापूर, सातारा आणि बीड. पहा सोलापूर, सातारा आणि बीड या अँगलनं त्या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल 11 तालुके. आणि 11 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे आहेत. एक आहे सोलापूर, दुसरा आहे सातारा आणि तिसरा आहे बीड. उद्या असाही प्रश्न येऊ शकतो, मराठवाड्यात 11 तालुके असणारा जिल्हा ओळखा. याचं उत्तर आहे बीड. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील 11 तालुके असणाऱ्या जिल्ह्याची जोडी ओळखा. सोलापूर सातारा, सातारा सांगली, सांगली पुणे, पुणे अहमदनगर. याचं उत्तर सोलापूर आणि सातारा. त्यानंतर पहा बरं का 10 तालुके. पहा 10 तालुके. आणि 10 तालुके असणारा महाराष्ट्रामध्ये 2 जिल्हे आहेत. एक म्हणजे सांगली आणि दुसरा म्हणजे लातूर. साला. साला माहितीये, साला मेहुण्याला हिंदीमध्ये साला म्हणतात. आणि सांगली आणि लातूर साला म्हणून ही लक्षात तुमच्या लक्षात येईल. ही सोसाबी, हे कोल्हागड, हे लक्षात ठेवायचं. बुलढाणा. त्यानंतर पहा अहमदनगर, नागपूर, पुणे, अमरावती, अन्नपूर्णा. आणि रायगड, जळगाव, नाशिक, चंद्रपूर याला म्हणायचं राजनाच. त्यानंतर पहा 9 तालुके. 9 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये 3 जिल्हे आहेत. एक आहे रत्नागिरी, दुसरा आहे छत्रपती संभाजीनगर आणि तिसरा आहे तो म्हणजे परभणी. हे लक्षात ठेवायचं एकदम सोपं आहे. छप्पर. अशा छ म्हणजे छत्रपती संभाजीनगर, प म्हणजे परभणी, र म्हणजे रत्नागिरी. छप्पर. छप्पर म्हणजे लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि रत्नागिरी. उद्या असा प्रश्न त्या ठिकाणी येऊ शकतो. पहा मराठवाड्यातील लक्षात ठेवा 9 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांची जोडी ओळखा. आणि हे 2 पर्याय असतील. संभाजीनगर आणि परभणी मराठवाड्यात आहे आणि रत्नागिरी कोकणामध्ये आहे. कोकणामध्ये रत्नागिरीला 9 तालुके. नंतर पहा बरं का 8 तालुके. पहा 8 तालुके. आणि 8 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये पहा 8 तालुके. आणि 8 तालुके 8 तालुके असणारे महाराष्ट्रामध्ये 6 जिल्हे आहेत. लक्षात ठेवा 6 जिल्हे कोणते ते लक्षात तुमच्या आलं पाहिजे. सिंधुदुर्ग. पहा सिंधुदुर्ग. त्यानंतर पालघर, धाराशिव, जालना, गोंदिया आणि वर्धा. पहा बरं का आता मी काय बोलतोय.
सिंधुदुर्ग, पालघर, धाराशिव, जालना, गोंदिया आणि वर्धा. ही एक सोपी ट्रिक्स आहे लक्षात ठेवण्यासाठी. गोधा नावाची, लक्षात ठेवा, गोधा नावाची एक मुलगी आहे आणि तिला म्हणायचं उपाशीचा, पण उचा व घ्यायचा. पा गोधा उ पा सी जा. लक्षात ठेवा, गोधा, गो म्हणजे गोंदिया, दा म्हणजे धाराशिव, उ म्हणजे व घ्यायचा वर्धा, उपा म्हणजे पालघर, सी म्हणजे सिंधुदुर्ग आणि जा म्हणजे जालना. लक्षात घ्या. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आता पाला मी काय सांगतोय बरोबर का, जालना आणि धाराशिव हे दोनही मराठवाड्यात आहेत. उद्या प्रश्न येईल मराठवाड्यातील, बरोबर का, मराठवाड्यातील 8 जिल्हे असणाऱ्या 8 तालुके असणाऱ्या 8 तालुके असणाऱ्या जिल्ह्याची जोडी ओळखा. 8 तालुके असणारे जिल्हे मराठवाड्यातले बरं का. आणि त्याचं उत्तर आहे काय, तर त्याचं उत्तर आहे जालना आणि धाराशिव. मराठवाड्यातील 9 तालुके असणारे जिल्हे छत्रपती संभाजीनगर आणि परभणी. आता असाही प्रश्न येईल, कोकणातले 8 तालुके असणारा जिल्हा कोणता, त्याचं उत्तर आहे ते म्हणजे काय, सिंधुदुर्ग. लक्षात ठेवा, मराठवाड्यातील 8 तालुके असणारे जिल्हे कोणते, तर त्याचं उत्तर आहे धाराशिव आणि जालना. आणि विदर्भातील 8 तालुके असणारे जिल्हे कोणते, याचं उत्तर आहे गोंदिया आणि वर्धा. लक्षात घ्या, म्हणजे कोणत्या ट्रिक्सनं कसाही प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर 7 तालुके पहा बरं का, ठाणे, अकोला, भंडारा. लक्षात ठेवा, अभठा. लक्षात ठेवा, ही तुमच्या लक्षामध्ये येईल. अभठा म्हणजे काय, अकोला, भंडारा आणि ठाणे. लक्षात ठेवा, आणि ठाणे आहे कोकणामध्ये, अकोला आहे विदर्भात आणि भंडारा सुद्धा आहे विदर्भात. हे लक्षात घ्या. त्यानंतर 6 तालुके लक्षात ठेवायची एकदम सोपी ट्रिक्स आहे आणि ते म्हणजे नवा. पेन आहे नवा, पेन असतो जुना, तसा नवा, न म्हणजे नंदुरबार. लक्षात ठेवा, न म्हणजे नंदुरबार आणि वा म्हणजे वाशिम, नवा. नंतर 5 तालुके असणारा महाराष्ट्रामध्ये एकच जिल्हा आहे आणि तो म्हणजे हिंगोली. औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोलीला आहे. मी बोललो, संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ नरसी बामणी नावाचं गाव हे त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये गेलं. परभणीतून हिंगोली जिल्हा काय झालेला आहे, तर वेगळा झालेला आहे. आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये 5 तालुके आहेत. या 5 तालुक्यांची नावं तुम्हाला तुमच्या लक्षात राहिली पाहिजे. एक म्हणजे हिंगोली, दुसरा म्हणजे औंढा नागनाथ, तिसरा म्हणजे कळमनुरी, चौथा म्हणजे वसमत आणि 5वा म्हणजे शेनगाव. हे लक्षात घ्या. असे असणारे 5 तालुके हे हिंगोली जिल्ह्यामध्ये आहेत. त्यानंतर 4 तालुके असणारा महाराष्ट्रामध्ये एकच जिल्हा तो म्हणजे धुळे. आणि 4 तालुके कोणते हे सुद्धा लक्षात राहिलं पाहिजे. धुळे नावाचा तालुका, त्यानंतर पहा साक्री नावाचा तालुका, धुळे, साक्री, सिंदखेडा, पहा धुळे, साक्री, सिंदखेडा आणि शिरपूर. हे 4 तालुके धुळ्यामध्ये आहेत. लक्षात ठेवा, हे 4 तालुके धुळ्यामध्ये आहेत. पहा धुळे, साक्री, सिंदखेडा आणि शिरपूर. त्यानंतर 3 तालुके, पहा 3 तालुके असणारा महाराष्ट्रामध्ये एकच जिल्हा आणि 3ही तालुके शहरी आहेत. आणि ते मी आता तुम्हाला बोललो ते म्हणजे कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली. पहा कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली. लक्षात ठेवा, हे 3 तालुके शहरी तालुके आहेत. म्हणून महाराष्ट्रामध्ये एकूण तालुके 358, पण नुसते शहरी तालुके 3 आणि ग्रामीण तालुके 355. यांची बेरीज 355 अधिक 1 358. त्यात 2 तालुके असणारा एकही जिल्हा महाराष्ट्रामध्ये नाही. 1 तालुका असणारा एकही जिल्हा महाराष्ट्रामध्ये नाही. आणि तालुके नसणारा जिल्हा मुंबई शहर. लक्षात ठेवा, मुंबई शहर. अनेक वेळा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न त्या ठिकाणी आला होता. पहा मुंबई शहर, लक्षात ठेवा, आणि मुंबई उपनगर. लक्षात ठेवा, हे 2 जर शहर जिल्हे एकत्र केले तर ती होती बृहन मुंबई. लक्षात ठेवा, आणि बृहन मुंबई ही काय आहे, महाराष्ट्रातली सर्वात जुनी महानगरपालिका म्हणून या महानगरपालिकेकडे पाहिलं जातं. अशा पद्धतीनं आपण हे तालुक्यांचं डिव्हायडेशन अभ्यासलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पहा आता आपण तालुक्याचं डिव्हायडेशन पाहिलं. पहा तालुक्याचं डिव्हायडेशन आता आपण त्या ठिकाणी अभ्यासलं. आज आपल्याला आता पहा लक्षात घ्या, तालुक्याचं डिव्हायडेशन पाहिल्यानंतर आता आपल्याला प्रशासकीय विभागानुसार तालुके पाहिजे. पहा मी तुम्हाला आता सांगितलं, पहा 36 जिल्हे, 36 जिल्ह्यांचे मिळून 358 तालुके. पहा 36 जिल्ह्यांचे मिळून 358 तालुके. याचं तुम्हाला मी डिव्हायडेशन सांगितलं. तुम्ही जर त्या ठिकाणी त्या असणाऱ्या सगळ्या तालुक्यांची जर बेरीज केली तर 358 तालुके बसतील. आता पहा बरं का, प्रशासकीय विभाग हे लक्षात घ्या. प्रशासकीय विभाग आणि प्रशासकीय विभागानुसार जर तालुके जर तुम्हाला पाहायचं जर ठरलं तर पहा प्रशासकीय विभाग आणि प्रशासकीय विभाग मध्ये तालुके सांगतो मी. पहा पहिला प्रशासकीय विभाग आहे ज्याचं नाव आहे मुंबई. पहा मुंबई प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे आहेत 7. प्रशासकीय विभाग हा घटक आपण विशेष अभ्यासणार आहेत. प्रशासकीय विभाग हा घटक आपला विशेष संकल्पना आहे आपली, परंतु या तालुक्याच्या असणाऱ्या संकल्पनेवर आधारित, तालुक्याच्या घटकावर आधारित प्रशासकीय विभागाचं कशा पद्धतीने वर्गीकरण करता येईल. मुंबई प्रशासकीय विभागामध्ये 7 तालुके असून 7 जिल्हे असून 50 तालुके आहेत. बरोबर का, किती तालुके आहेत,
50 तालुके. त्यानंतर पहा दुसरा प्रशासकीय विभाग आहे ज्याचं नाव आहे नाशिक. पहा नाशिक प्रशासकीय विभाग. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे असून पहा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे असून तालुके आहेत 54. बाकी तालुके आहेत 54. त्यानंतर पहा तिसऱ्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे पुणे. लक्षात ठेवा पुणे आणि तेथे काय उणे असं म्हटलं जातं. महाराष्ट्राची तसेच भारताची सांस्कृतिक राजधानी, विद्येचं माहेरघर आणि महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने आज सर्वात मोठा जिल्हा म्हणून पुणे जिल्हा ओळखला जातो, हे लक्षात घ्या. आणि पुणे जिल्ह्याची आज त्या ठिकाणी मेट्रोपॉलिटन शहराकडे वाटचाल आहे. भारताच्या पहिल्या 10 शहरामध्ये पुण्याची गणना होते आणि पुणे प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे आहेत 5 आणि तालुक्यांची संख्या आहे लक्षात ठेवा 58. लक्षात घ्या. त्यानंतर पहा चौथा प्रशासकीय विभाग आणि त्याचं नाव आहे छत्रपती संभाजीनगर. क्षेत्रफळाने सर्वात मोठा प्रशासकीय विभाग, जिल्ह्यांची संख्या आहे 8 आणि तालुक्यांची संख्या आहे लक्षात ठेवा 76 तालुके हे छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागात आहेत. त्यानंतर 5व्या क्रमांकाचा आहे तो म्हणजे अमरावती. पहा बरं का अमरावती प्रशासकीय विभाग. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये जिल्हे आहेत 5 आणि तालुक्याची संख्या आहे 56. त्यानंतर पहा 6व्या क्रमांकाचा प्रशासकीय विभाग आहे आणि त्याचं नाव आहे तो म्हणजे नागपूर. लक्षात ठेवा नागपूर. आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची संख्या आहे 6 आणि तालुक्यांची संख्या आहे 64. आता यांची बेरीज करा विद्यार्थी मित्रांनो. ही सगळी बेरीज जर तुम्ही केली तर 50, 54, 56, 58, 64, 76 ही बेरीज येते 358 आणि ही बेरीज येते 36. पहा बरं का. आता एक लक्षात घ्या, उद्या कोणत्या अँगलनं कसाही प्रश्न येऊ शकतो. पहा उद्या प्रश्न असा येईल मुंबई प्रशासकीय विभागातील सर्वाधिक तालुके. पहा मुंबई प्रशासकीय विभागातील सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता. मुंबई प्रशासकीय विभागातील सर्वाधिक, इथं पहा मी काय सांगतोय, इथं लिहितोय सर्वाधिक तालुके. पहा सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा. पहा सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कशातला, लक्षात ठेवा ह्या प्रत्येक प्रशासकीय विभागातला. आणि सर्वाधिक तालुके मी तुम्हाला आता सांगितलंय या ठिकाणी पहा रायगड नावाचा जिल्हा. पहा रायगड नावाचा जिल्हा आणि याच्यामध्ये आहेत ते म्हणजे 15 तालुके. पहा मुंबई प्रशासकीय विभागामधला रायगड जिल्हा आणि या रायगड जिल्ह्यामध्ये आहेत 15 तालुके. नाशिक प्रशासकीय विभागामधला नाशिक नावाचा जिल्हा लक्षात ठेवा आणि याच्यामध्ये सुद्धा आहेत 15 तालुके. म्हणजे कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये कोणता आहे, मुंबईमध्ये 7 जिल्हे आहेत 50 तालुके आहेत मुंबई प्रशासकीय विभागात. आणि मुंबई प्रशासकीय विभागातील सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा हा जर कोणता असेल तर तो रायगड आहे. तर नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्ह्यांचा समावेश होतो आणि या प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा कोणता तर तो नाशिकच आहे. पुणे प्रशासकीय विभाग बरोबर का. पुणे प्रशासकीय विभागामध्ये तुम्ही जर पाहायला गेला तर पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो आणि याच्यामध्ये सुद्धा पुण्या नावाच्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी सर्वाधिक तालुके आहेत आणि ते तालुके आहेत 14 तालुके. पहा त्यानंतर पहा छत्रपती संभाजीनगर. पहा छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण तालुके 76 आहेत पण या प्रशासकीय विभागाला सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा आपण पाहिला आणि तो आहे नांदेड. आणि नांदेडमध्ये 16 तालुके आहेत. पहा नांदेडमध्ये 16 तालुके आहेत. आणि त्याच्यानंतर पहा अमरावती. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा जर विचारला तर त्याचं उत्तर आहे तो म्हणजे यवतमाळ. आणि यवतमाळमध्ये सुद्धा 16 तालुके आहेत. लक्षात ठेवा 16 तालुके यवतमाळमध्ये आहेत. त्यानंतर पहा बरं का आता राहिला नागपूर. लक्षात ठेवा नागपूर. नागपूरमध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या असणाऱ्या 6 जिल्ह्यांचा समावेश होतो. नागपूर प्रशासकीय विभागातला सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा सर्वांना माहिती आहे आणि त्याचं नाव आहे तो म्हणजे चंद्रपूर. आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा 15 तालुके आहेत. लक्षात ठेवा चंद्रपूरमध्ये सुद्धा किती तालुके आहेत, 15 तालुके आहेत. आता लक्षात ठेवा रायगड 15 तालुके, रायगड मुंबई प्रशासकीय विभागात आहे. नाशिक 15 तालुके, नाशिकमध्ये. पुणे 14 तालुके, पुण्यात आहे. लक्षात ठेवा नांदेड 16 तालुके, छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे. यवतमाळ सुद्धा 16 तालुके आणि यवतमाळ अमरावती प्रशासकीय विभागात आहे. आणि चंद्रपूर 15 तालुके आणि चंद्रपूर हे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये त्या ठिकाणी येतं. तुमच्या कोणत्याही अँगलनं कसाही प्रश्न त्या ठिकाणी जर विचारला तर त्या ठिकाणी तुमच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आला पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, पहा आता आपण याच्या अगोदर पाहिले होते तालुके आणि तालुक्याच्या प्रशासकीय विभागानुसार आपण वर्गीकरण पाहिलं होतं. आणि या प्रशासकीय विभागामध्ये आपण पाहिलं होतं काय, सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे. जसं मुंबईमध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा पाहिला होता आपण तो म्हणजे रायगड. त्यानंतर नाशिकमध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा पाहिला होता नाशिक.
पुण्यामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा पाहिला होता पुणेच. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा पाहिला होता म्हणजे नांदेड. अमरावती प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा पाहिला होता म्हणजे यवतमाळ. आणि नागपूर प्रशासकीय विभागामध्ये सर्वाधिक तालुके असणारा जिल्हा पाहिला होता चंद्रपूर. आता पहा बरं का, आता सर्वात कमी तालुके पहा, सर्वात कमी तालुके असणारे जिल्हे म्हणजे कोणत्या जिल्हे म्हणजे कोणत्या प्रशासकीय विभागानुसार. प्रशासकीय विभागानुसार आता पहा, मुंबईमध्ये 7 जिल्हे आहेत, 50 तालुके आहेत, पण सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा मुंबई उपनगर आहे 3 तालुके. त्यानंतर पहा नाशिक. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे असून 54 तालुके आहेत, पण सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा कोणता आहे तर तो धुळे. लक्षात घ्या. आणि धुळ्यामध्ये 4 तालुके आहेत. त्यानंतर पहा पुणे. पहा पुणे. पुणे प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत, 58 तालुके आहेत, पण सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागामध्ये सांगली आहे, 10 तालुके आहेत. आणि छत्रपती संभाजीनगर एकूण 8 जिल्हे, 76 तालुके, पण सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा जर कोणता असेल तर तो हिंगोली आहे, 5 तालुके. आणि अमरावती. अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे असून 56 तालुके आहेत, पण सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम आणि 6 तालुके. आणि नागपूर. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये लक्षात घ्या एकूण 6 जिल्हे असून तालुके आहेत 64 आणि सर्वात कमी तालुके असणारा प्रशासकीय विभाग आहे तो म्हणजे सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा आहे तो म्हणजे अकोला आणि एकूण तालुके आहेत 7. पहा मी काय सांगतोय, आपल्याला महाराष्ट्रातील तालुके नावाचा घटक आपण अभ्यासलाय. आपल्याला मी तुम्हाला तालुक्यांची संख्या जिल्हा पण सांगितलेत, पण प्रश्न कोणत्या अँगलनं कसा येऊ शकतो जमलिंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून हे प्रशासकीय विभागानुसार त्या ठिकाणी तुम्हाला मी काय सांगितलेत तालुके सांगितलेत. सर्वात मोठा तालुका असणारा जिल्हा त्या प्रशासकीय विभागातला आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा त्या प्रशासकीय विभागातला. तुम्हाला या ठिकाणी मी काय सांगितलेले सविस्तर याचं वर्गीकरण त्या ठिकाणी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. लक्षात ठेवा. महानगरपालिका सुद्धा विचारतात. पहा महानगरपालिका कोणत्या अँगलनं कसाही प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. पहा महानगरपालिका सुद्धा त्या ठिकाणी विचारतात. आणि तुम्ही जर महानगरपालिका पाहायला गेलात ना तर मुंबई प्रशासकीय विभागातील महानगरपालिका किती तर या महानगरपालिका 9 आहेत. लक्षात ठेवा 9. कोणत्या काय मी ते सगळं प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला सगळं सांगेन. पहा मुंबई प्रशासकीय विभागातील महानगरपालिका ह्या 9 आहेत. 9 म्हणजे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिकेची संख्या, नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिकेची संख्या जर विचारली तर नाशिकला 2 आहेत, अहमदनगरला 1 आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर धुळ्याला 1 आहे आणि जळगावला 1 आहे म्हणजे ही सुद्धा आहे 5. पहा नाशिक प्रशासकीय विभागामध्ये एकूण महानगरपालिका आहेत त्या म्हणजे 5. त्यानंतर पहा बरं का पुण्यामध्ये पुण्याच्या 2 येतात. त्यानंतर सांगलीची 1 आहे. त्यानंतर पहा सोलापूरची 1 आहे आणि कोल्हापूरच्या 2 येतात म्हणजे एकूण जर संख्या जर मोडली तुम्ही तर लक्षात ठेवा पुणे प्रशासकीय विभागामध्ये महानगरपालिका आहेत 6, नाशिकमध्ये आहेत 5, मुंबईमध्ये आहेत 9. मुंबई जिल्ह्यात नाही प्रशासकीय विभागामध्ये. छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 महानगरपालिका आहेत. 5 म्हणजे या प्रशासकीय विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर 1 आहे. त्यानंतर परभणी 1 आहे. त्यानंतर पहा बरं का छत्रपती संभाजीनगर 1 आहे, परभणी 1 आहे. त्यानंतर तुम्ही जर पाहायला गेलात तर नांदेड 1 आहे. लक्षात घ्या. त्याच्यानंतर तुम्ही जर पाहायला गेलात तर नांदेड नंतर छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर नांदेड, त्याच्यानंतर परभणी, त्यानंतर आता 29वी महानगरपालिका झाली ती म्हणजे जालना. आणि सर्वात महत्वाची महानगरपालिका तुम्ही जर पाहायला गेलात तर ती म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर आणि या छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 महानगरपालिका पहा छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, लातूर आणि 1 आहे ती म्हणजे जालना जी 29वी महानगरपालिका आहे. अमरावतीमध्ये 2 येतात. अमरावतीमध्ये 2 येतात, अकोला आणि अमरावती. आणि नागपूरमध्ये 2 येतात, नागपूर आणि चंद्रपूर. पहा आणि यांची बेरीज करा. 2 आणि 2 4, 4 आणि 5 9, 9 आणि 6 15, 15 आणि 5 20, 20 आणि 9 29. महाराष्ट्रामध्ये एकूण 29 महानगरपालिका आहेत. पहा किती 29. आता पहा 29वी महानगरपालिका ही आहे जालना. पहा 29वी महानगरपालिका ही आहे जालना. त्यानंतर पहा बरं का 28वी महानगरपालिका इचलकरंजी. पहा इचलकरंजी. त्यानंतर पहा 27वी महानगरपालिका पनवेल. पहा पनवेल. म्हणजे अशा पद्धतीने महानगरपालिका त्या ठिकाणी विचारल्या जातात. आता असा प्रश्न विचारला होता पनवेल महानगरपालिका ही कोणत्या जिल्ह्यात आहे तर रायगडला आहे. इचलकरंजी महानगरपालिका ही महाराष्ट्रातली कोणत्या जिल्ह्यात आहे हा मुंबई शहरला आता मागे प्रश्न आला होता. आणि इचलकरंजी ही कोल्हापुरामध्ये आहे. आणि इचलकरंजीला तालुका कोणता आहे असा प्रश्न आला होता. इचलकरंजी हातकणंगले तालुक्यात आहे. महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात इचलकरंजीला. आणि 29वी आहे ती म्हणजे जालना. आणि जालना ही महानगरपालिका महाराष्ट्रातली 29वी महानगरपालिका आहे. आणि जालन्याला म्हणतात स्टील सिटी. अशा ठेवा जालना ही महाराष्ट्राची स्टील सिटी आहे. आज जालना मराठवाड्यातला एका विकसित जिल्ह्याकडे विकसित शहराकडे जालना त्या ठिकाणी वाटचाल करतोय. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे जालना
म्हणजे महामंडळाचं महाबीज बियाणं याचं मुख्यालय जालन्याला आहे. आणि हा जालना नावाचा जिल्हा, तसं जर पाहायला गेलं जालना शहर महाराष्ट्राचं सर्वात मध्यवर्ती शहर आहे. लक्षात ठेवा, जसं भारताचं सर्वात मध्यवर्ती शहर नागपूर, तसं महाराष्ट्राचं सर्वात मध्यवर्ती शहर जालना. लक्षात घ्या. आणि जालना जिल्हा आज मराठवाड्याचा एक असणाऱ्या विकसित औद्योगिक इंडस्ट्रीयल असणाऱ्या डेव्हलपमेंटकडे वाटचाल करतोय. सिमेंटचे मोठे कारखाने, त्याचबरोबर स्टीलचे मोठे कारखाने म्हणून जालना जिल्ह्याची ओळख आहे. अशा पद्धतीने महाराष्ट्रातील तालुके नावाचा घटक तुम्हाला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यावरती कोणत्या अँगलनं कसे प्रश्न आले तर त्या ठिकाणी तुम्ही सोडू शकता. मुंबई प्रशासकीय विभागातले जिल्हे, त्यातले असणारे तालुके, सर्वात जास्त जिल्हे असणारा, सर्वात जास्त तालुके असणारा जिल्हा आणि सर्वात कमी तालुके असणारा जिल्हा, याचं विश्लेषण पाहिलंय. बाकीचा सगळा घटक प्रशासकीय विभागामध्ये आपण सगळ्या कॉलम मध्ये अभ्यासणार आहे. कोणत्या प्रशासकीय विभागाचं किती क्षेत्रफळ आहे, त्याचबरोबर कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये किती तालुके आहेत, किती पंचायत समिती आहेत, किती जिल्हा परिषद आहेत, लक्षात घ्या. त्याचबरोबर किती विधानसभा सदस्य आहेत, किती लोकसभा सदस्य आहेत, हे सगळं आपण अभ्यासणार आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये विधानसभा सदस्य 288 आहेत आणि लोकसभा सदस्य 48 आहेत. लक्षात ठेवा. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये राज्यसभा सदस्य महाराष्ट्रातून 19 जातात आणि विधान परिषदेवरती 78 सदस्य निवडले जातात. याचं सगळं वर्गीकरण आपण अभ्यासणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि सगळं वर्गीकरण आपण अभ्यासत असताना याचं विथंभूत असं नॉलेज त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय. अशा पद्धतीने महाराष्ट्राचे तालुके नावाचा घटक आपण अभ्यासलाय. कोणत्याही अँगलने कसाही प्रश्न आला तर तो प्रश्न तुम्ही सोडवणार म्हणजे सोडवणार. ओके, धन्यवाद.